नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 उदय अपार्टमेंट, अक्षय अपार्टमेंट, अंबर अपार्टमेंट, कांचनगंगा अपार्टमेंट तसेच न्यूक्लियस हॉस्पिटल परिसरात रस्त्यावर तसेच रस्त्याच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग तयार झालेत। तसेच या भागात घंटागाडी नियमित नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। रस्त्यावर साठलेल्या कचऱ्यामुळे कुठल्याही प्रकारचा शारीरिक त्रास किंवा रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी आपणास विनंती आहे, सदर भागात घंटागाडी नियमित करावी व रस्त्यावर साठलेला कचरा साफ करण्यात यावा। तसं न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या आवारात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किरण प्रशांत रोकडे यांनी दिलाय। यावेळी भूषण कोठारी, समर्थ मुर्तडकर, वृषभ साबळे, शिवम बांगर आदी जण उपस्थित होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले। अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 मध्ये उदय अपार्टमेंट, अक्षय अपार्टमेंट, कांचनगंगा अपार्टमेंट आणि अंबर अपार्टमेंट तसेच न्यूक्लियस हॉस्पिटल या साईडला भरपूर प्रमाणात कचरा साठलेला आहे। रस्त्यावर हा कचरा आहे, त्या कचऱ्यामुळं परिसरात भरपूर प्रमाणात जे आहे ती दुर्गंधी पसरलेली आहे। त्याचप्रमाणे तिथं घंटागाडी देखील वेळेवर येत नाही। ती घंटागाडी वेळेवर येत नसल्यामुळं नागरिकांचे तिथं हाल होत आहे। कचरा रस्त्यावर पडल्यामुळं तिथं वातावरण खूप दूषित झालेलं आहे। तरी आज आम्ही पालिका आयुक्तांना निवेदन देऊन ते निवेदन असं म्हणलेलं आहे की जी घंटागाडी ती नियमित करावी व संबंधित तो रस्त्यावरचा कचरा आहे त्याची लवकरात लवकर उचलून तिथले परिसर अस्वच्छ करावा। तसं न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 8 दिवसानंतर पालिका परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।